चला सामन्याला सुरुवात करायची. हा हे शेवट. हा विपुल राऊत टॉस विन. कैसा निसटता फटका. चढाई मात्र चढाई मात्र जोर कसा आहे बघा पंच. हा तारुण्य आहे आणि तारुण्य एकदा ढलत गेलं का आवाज जरा बदलतो. फटक्याला ताकद ठेवा. शरीरदृष्टी ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने आपला फटका सुद्धा तसाच पाहिजे. हा हा प्रथमेश नाईक आणि शैलेश महाजनचे. महाजन महाजन. वा सुंदर फटका. वा अफजल खानासमोर शिवाजी महाराज म्हणजे चुव्यासारखे दिसत होते. ती आठवण झाली या ठिकाणी. किती झाले कोणचे. एक बाद झाला. हा विपुल राऊत ना. हा ना नाव काय? हाच राऊत. वा पंच. शेवटची शेवटची शेवट. कुठला तरी गेला. हा 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 विशाल बंद्री ना. ती पिशवी अशी करायला सांगते पिशवी. तो कोण. विशाल बंद्री. विशाल बंद्रीचे किती गेले. विशाल बंद्रीचे किती नारळ गेले. एकच. दोघांचे एक एक. वा आता इकडं बी मधले. बी मधला पहिला सामना शैलेश नाईक आणि भावेश पाटील. आता नारळ कोणचा गेला. वा जोरकस चढ्या. आता मात्र सामन्याला रंगत आलेली आहे. पंच पहा. 2-2. एखादी शिशाची अंगठी तरी बघावी लागेल आपल्याला. गेल्या 2-4 वर्षापूर्वीपासून सांगत आलेलं आहे की पंचांची सोय सुद्धा चांगल्या पद्धतीने करा जेणेकरून त्यांच्या. हा नाही गेला का? बघा पंच. 2-2 झाले ना. हा झाले. हो 2-2 झाले. वा आता मात्र नारळांची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळते. अटीतटीचा सामना रंगतोय 2-2च्या सरासरीने. अशा रीतीने बाद झाला. तिसरा नारळ गेला तो विपुल राऊत यांचा. वा फटक्याला ताकद ठेवलेली होती परंतु आपला हात मात्र पाठी घेऊ नका. वा सुंदर फटका. 4 नारळ
झाले. शेवटचा नारळ घेऊन विपुल राऊत. वा, जोरकस चढाई. 3 नारळ हे बंदरीचे शिल्लक आहेत. काहीचा शेवटचा नारळ घेऊन विपुल राऊत हे चढाई करताय. वा, सुंदर. आतापर्यंत चांगले सामने पार पडलेत. विशाल बंद्री 3 नारळ घेऊन पुढे. त्याच्या पुढचा सामना शैलेश नाईक वर्सेस भावेश पाटील. बी गटातला